व महाराष्ट्राचे भावी नेतृत्व व मराठा युवकांचे हृदयसम्राट अमित रावसाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे। त्यानिमित्त आज रोपणाच्या माध्यमातून सोलापूर शहरातील जिल्ह्यातील सर्व मनसे पदाधिकारी यांनी वाढदिवस साजरा करण्याचं नियोजन केलं आहे। एक खऱ्या अर्थानं चांगलं नियोजन कुठला राजकीय पक्ष करत असेल तर ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून वारंवार केलं जातं। चांगलं आंदोलन असेल, एक धाडसी कुठला उपक्रम करत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातूनच या महाराष्ट्रात एक आदर्श असं केलं जातं, उपक्रम केलं जातं। या ठिकाणी अमित साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं वृक्षारोपण करण्यासाठी त्यांच्या 32व्या वाढदिवसाच्या निमित्तानं 32 रोप देण्याचं या ठिकाणी त्यांनी मानस केला आणि आज तो त्यांनी या ठिकाणी आमच्याकडे सुपूर्द केला। खऱ्या अर्थानं रोप असेल, वृक्ष असेल ते लावणं इथंपर्यंत ठीक आहे, परंतु त्याचं संवर्धन करण्याची खरी जबाबदारी ही आपली असते आणि ती खरी जबाबदारी आमच्यावर त्यांनी आज सोपवली आहे। आम्हाला एक प्रकारचं काम, दैनंदिन काम त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे। त्यांनी आम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अस्तित्व किमान एक वर्षभर तरी त्या वृक्षांना पाणी घालताना जाणवलं पाहिजे अशा प्रकारचं काम त्यांनी या ठिकाणी केलं आहे। एक चांगला उपक्रम त्यांनी घेतलेला आहे। खऱ्या अर्थानं त्यांनी वृक्ष संवर्धनाच्या कामामध्ये व्यस्त राहिल्यास आंदोलनाच्या माध्यमातून लोकांचे खड्याखट्ट या ज्या घटना आहेत त्या कमी होतील आणि त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील टोलनाके जे बंद झालेत राजसाहेबांच्या माध्यमातून असतील किंवा राजसाहेबांचे जे खंदे नेते आहेत जिल्ह्यातील त्यांच्या माध्यमातून कोल्हापूरसारख्या चांगल्या प्रमाणात चालणारे टोलनाकेसुद्धा बंद झालेत। एक चांगलं नेतृत्व आता परवाच मध्ये आपण बघितलं असाल टेलिव्हिजनमध्ये महाराष्ट्रामध्ये सभेसाठी जेव्हा मोदी आले पंतप्रधान, त्यांनी सर्वांना सोडून राजसाहेबांना इशारा केला पुढे या म्हणून आणि फडणवीस साहेबांनी राजसाहेबांना पुढे घेतलं। त्यांचं जे छबी आहे राजसाहेबांची या संपूर्ण देशामध्ये आणि जगातल्या राजकीय क्षेत्रामध्ये पटलावर एक चांगली छबी आणि एक धाडसी छबी म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे। त्यांचे सुपुत्र हे महाराष्ट्राला त्यांनी सुपूर्द केलं आहे कार्यासाठी, राजकारणासाठी। त्या अमित साहेबांना या ठिकाणी मी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो त्यांचं आयुष्य हे राजकीय क्षेत्रामध्ये लक्षवेधी ठरावं, संपूर्ण जगामध्ये, महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये एक चांगला नेता म्हणून, एक उमलता नेता म्हणून आणि एक खंबीर नेता म्हणून राजसाहेबांसारखं त्यांची छबी निर्माण व्हावी, त्यांना दीर्घायुरोग्य लाभावं व त्यांनी केलेलं प्रत्येक काम यशस्वी व्हावं, त्यांच्याकडून लोककल्याण, जनकल्याण आणि राष्ट्रहित अशा स्वरूपाचे कामं व्हावेत एवढीच या ठिकाणी मी परमेश्वराच्या प्रार्थना करतो। आणि सर्वांनी या ठिकाणी येऊन सोलापुरात इतके सर्व संस्था असताना भावसार शिक्षण प्रसारक मंडळाची विद्यानिकेतन ही शाळा निवडली व आम्हाला या क्षणी बहुमान दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। पुन्हा एकदा अमित साहेबांना शुभेच्छा देतो व माझे 2 शब्द थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।